महाल भागामध्ये झालेल्या तणावामुळे पालिकेच्या बस सेवेवर परिणाम झालाय। 11 मार्गावरील बसेस पूर्णपणे बंद आहेत। संचारबंदी लावलेल्या भागामध्ये बस फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे आपल्यासोबत आहेत। गजानन, एकीकडे शाळांमध्ये विद्यार्थी दाखल झाले होते तर दुसरीकडे बस सेवा काही भागांमध्ये बंद आहे। नक्कीच आजही नागपुरातील महाल, चिट्टीसपुरा, हंसापुरी या ज्या परिसरात तणाव होता त्या परिसरात संचारबंदी कायम आहे। आपण या ठिकाणी हे दृश्य बघू शकतो। संचारबंदी कायम असल्यामुळे या भागात सगळं मार्केट बंद आहे। जवळपास मार्केट 2 दिवसात 250 कोटीचं नुकसान झाल्याचं व्यापारी असोसिएशनकडून सांगण्यात आलेलं आहे। कारण की हा संपूर्ण परिसर जो आहे तो होलसेल मार्केटचा परिसर आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे सगळ्या शाळा, जवळपास 170-160 पेक्षा जास्त शाळा ज्या आहे त्या या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेल्या आहे। आणि त्यामुळे ज्यांना उशिरा मेसेज गेले ते विद्यार्थी परत गेलेले आहे। परीक्षेचा काय अशा परिस्थितीतही शाळा बंद आहे। दुसरं कारण की बस तोडफोडीची भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळेच शहर परिवहनच्या ज्या बसेस आहेत, स्टार बसेस आहे, त्या बसेस या मार्गावर बंद आहे। ऑटो रिक्षा बंद आहे आणि सगळीकडे आजही चोख सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। आज परिस्थिती काय, कारण की एकीकडे या संपूर्ण परिसरात पुन्हा तणाव निर्माण होणार नाही याची काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे, तर दुसरीकडे जे आरोपी आहे अजूनही बरेचसे 100-150 आरोपी अजूनही फरार आहे। त्यांचं आयडेंटिफिकेशनचं काम जे आहे ते युद्धपातळीवर सुरू आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून जे काही व्हिडिओ फुटेज अवेलेबल आहे त्यांच्या माध्यमातून चेहऱ्यांची ओळख पटवणे आणि त्या आरोपींपर्यंत पोहोचणे हे सुरू आहे। दुसरं महत्त्वाचं, ज्या आरोपींना PCR मिळालेला आहे काल, त्यांचं इंट्रोगेशन आजपासून सकाळपासून सुरू होणार आहे आणि त्यांच्या सोबत आणखी कोण तरुण या सगळ्या याच्यात सहभागी होते, दगडफेकीमध्ये, जाळपोळीमध्ये, त्यांचा शोध घेण्याचं काम जे आहे ते नागपूर पोलीस करत आहेत। त्यामुळे आज जे अटकेत आहे त्यांची संख्या जी आहे ती आणखी वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। परंतु सर्वसामान्यांना याचा त्रास होतोय, कारण की संचारबंदी आहे, मार्केट बंद आहे, शाळा बंद आहे। ज्यांचं हातावर पोट आहे, जे रोज व्यापार करतात आणि रोज आपलं घर चालवतात, त्यांना मोठी अडचण या ठिकाणी निर्माण झालेली आहे। नक्कीच गजानन, त्यामुळे नागपुरातील सर्व परिस्थितीवर आपलं लक्ष असेल। धन्यवाद या माहितीसाठी। नागपुरातूनच एक धक्कादायक बातमी आहे। जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला। नागपुरातील राडा दरम्यान भालदारपुरा परिसरातील संतापजनक घटना आहे। अंधाराचा फायदा घेत महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न जमावाने केला। गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।